नमस्कार. आज आपण शनिप्रदोष व्रतासंदर्भात थोडीशी माहिती बघणार आहोत. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला येते. हे व्रत महादेवाला समर्पित आहे. असं म्हणतात की समुद्र मंथनाच्या वेळी महादेवाने जगाचा उद्धार करण्यासाठी विष पिले. तो दिवस त्रयोदशी होता. त्यानंतर सर्व देवांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रदोष काळात पूजा केली. यावर महादेव खूप प्रसन्न झाले आणि तेव्हापासून हे व्रत महादेवाला समर्पित केले जाऊ लागले. आजही या व्रतामध्ये प्रदोष काळात महादेवाची पूजा केली जाते. प्रदोषाचे महत्त्वही दिवसानुसार बदलते. आजचा शनिप्रदोष श्रावण महिन्यातला दुसरा प्रदोष. त्यानिमित्ताने आज आपण शनिप्रदोषाची कथा ऐकणार आहोत. पौराणिक कथेनुसार एकेकाळी एका गावात एक प्रसिद्ध व्यापारी राहत होता. तो खूप श्रीमंत होता आणि नेहमी इतरांना मदत करत असे. जो कोणी त्याच्या दारात मदत मागायला येईल तो कधीही रिकाम्या हाताने परत जात नसे. परोपकारी स्वभावामुळे त्यांना समाजात चांगली प्रतिष्ठा होती. मात्र या व्यापाऱ्याला मूल होत नव्हते. त्यामुळे तो आणि त्याची बायको कायम दुःखी असायचे. एकदा व्यापारी आणि बायको तीर्थयात्रेला जातात. तीर्थयात्रेच्या दरम्यान त्यांना एका झाडाखाली एक साधू बसलेले दिसतात. हे साधू ध्यानस्थ अवस्थेत होते. दोघेही साधूकडे गेले आणि त्यांच्यासमोर हात जोडून बसले. साधूचे ध्यान संपल्यावर त्यांनी त्या दोघांकडे पाहिलं आणि त्यांना सांगितलं की तुमचे दुःख जे काही असेल ते मला अगोदरच माहिती आहे. साधू म्हणाले की तुम्हाला एक मूल पाहिजे आहे. यासाठी तुम्ही दोघांनी महादेवाची पूजा करा आणि विधीपूर्वक शनिप्रदोष व्रत करा. शिवाच्या कृपेनेच तुम्हाला अपत्यप्राप्ती होईल. यानंतर साधूने त्याला शनिप्रदोष व्रताची पद्धतही सांगितली. त्यानंतर व्यापारी आणि त्यांची पत्नी साधूला नमन केले आणि तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रा करून परतल्यानंतर त्यांनी साधूने सांगितलेल्या पद्धतीनुसार शनिप्रदोष व्रत केले. काही काळ उपवास केल्यानंतर व्यापाऱ्याची पत्नी गरोदर राहिली आणि तिने मुलाला जन्म दिला. अशा प्रकारे शनिप्रदोष व्रताचे पालन केल्याने त्यांच्या जीवनातील शून्यता भरून निघून कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तशी आम्हा सगळ्यांच्या जीवनात निर्माण हो ही साठा